आज आपण या ठिकाणी फोर व्हीलरचं जे गॅरेज असतं शिवशंभू ऑटो स्पेअर पार्ट आणि गॅरेज जे की रुपेश गोनके आणि धनंजय कोरडे या दोन मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा व्यवसाय कशा पद्धतीने ते करतायत आणि आपल्याला देखील जर करायचं ठरलं तर करता येईल का या संदर्भात आपण संपूर्ण माहिती यांच्याकडून समजून घेणार आहोत. तर चला समजून घेऊया. व्यवसायाची संपूर्ण माहिती सांगत असताना तुम्हाला बऱ्याचशा व्यवसायातल्या काही गोष्टी ज्या की सांगायच्या नसतात, पण तुम्हाला महाराष्ट्रातील युवकांच्या भल्यासाठी तुम्हाला काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागणार आहे. तर तुम्ही तयार आहात का? हो, तयार आहे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या सर्व युवकांच्या वतीने मी धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही तयारी दाखवलेली आहे. तर हा व्यवसाय सुरू करावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे लहानपणापासूनच माझं लहानपणापासून मला गाड्यांची खूप आवड होती, त्यामुळे मी या क्षेत्रात उतरलो. जसं की तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस माझं 12वीचं शिक्षण कंप्लीट झालं आणि BA ला मी ऍडमिशन घेतलं आणि FYBAचं शिक्षण घेत असताना तुम्हाला हे जाणवलं की मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे, शेतमजूर म्हणून काम केलं तुम्ही. त्याच वेळेस तुम्ही जे की केटरिंगमध्ये रोजगार 150-200 रुपयावर काम केलं वाढण्याचं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये कंपनीमध्ये कामाला जात होतात आणि तुम्हाला जाणवलं की जर आपल्याला स्किल बेस्ड जर एज्युकेशन आपल्याकडे जर असलं, काहीतरी कौशल्य जर आपल्याकडे असलं तर आपण चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू शकतो, चांगलं इन्कम आपण मिळू शकतो. जे की तुम्हाला आठवलं की आपल्याला लहानपणापासून ज्या क्षेत्राची फोर व्हीलरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मग तुम्ही ठरवलं की गॅरेजमध्ये आपण जर काम शिकलो आणि आपण जर भविष्यामध्ये गॅरेज जर उघडलं आपल्या आवडतीचं काम तर एक चांगला इन्कम आपल्याला त्याच्यातून मिळू शकतं. मग हा प्रवास मेकॅनिकल बनण्याचा प्रवास जो कोणत्या गॅरेजमधून सुरू झाला आणि कशा पद्धतीने सुरू झाला? हा, तर मी पहिले आता मी ठरवलं एक गॅरेज शिकायचं, त्यामुळे मी एक गॅरेजला गेलो इकडे सातपूरला. इकडे येतात आता ते गॅरेज रोज बघायचं कंपनीत, इथं खूप रोज गाड्या येतात तर शिकायला मिळेल. तर मी गेलो, ते बोलले तू कुठे काय करतो, या पहिले काम केलं आहे की नाही केलं? मला काहीच केलेलं नाहीये. त्यांनी विचारलं तू कुठून येतो? त्र्यंबक म्हणा. एवढ्या लांबून येऊन जाऊन करशील, मी तुला पेमेंट देणार नाही, तुला फक्त भाडं देईल 100. मग ते भाड्याला किती रुपये द्यायचं ठरलं? 100. म्हणजे बघा, सुरुवातीला कंपनीमध्ये कामाला जात असताना यांना 500 रुपये रोज मिळत होता, परंतु गॅरेजमध्ये जायचं होतं आणि स्वतःचे कपडे काळे करायचे होते, प्रसंगी तोंडही काळं होणार होतं, वाईने हात काळे होणार होते. परंतु ते 500 रुपये नाकारून त्यांनी 100 रुपये स्वीकारले, जे की फक्त त्याच्यामधून येणं जाणं भाड्याचा खर्च भागणार होता. आणि त्यांना माहीत होतं की ज्यावेळेस आपण काम शिकू तर आपलं एक फ्युचर याच्यामध्ये आपल्या आवडतीच्या क्षेत्रामध्ये फ्युचर हे आपलं ब्राईट असणार आहे. मग हे काम तुम्ही त्या गॅरेजमध्ये किती दिवसात शिकला किंवा किती वेळ लागला तुम्हाला? कमीत कमी मी 1.5 वर्ष काम केलं तिथं. त्या गॅरेजमध्ये तुम्ही 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या गॅरेजला गेलो. दुसऱ्या गॅरेजमध्ये तिथं किती वेळ काम केलं? तिथे 1.5 वर्ष. तिथं 1.5 वर्ष, म्हणजे एकंदरीत 3 वर्ष दोन गॅरेज मध्ये काम केलं. आणि मग 3 वर्षामध्ये तुम्ही संपूर्ण काम शिकला का? हो, शिकलो. आणि मग नंतर तुम्ही 3 वर्षानंतर काय केलं? गॅरेज टाकलं. म्हणजे गॅरेज टाकण्याचा निर्णय घेतला. आणि गॅरेज टाकण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला तर मग तुम्ही घरच्यांना सांगितलं असेल, तर घरच्यांची तयारी होती की काय रिएक्शन होती त्यांची? त्यांची रिॲक्शन म्हणजे अचानक मी बोललो ना गॅरेज टाकायचं, ते त्यांना झटका बसला का तू गॅरेज टाकतोय असं त्यांच्या मनात आलं का टाकतो, ठीक आहे चालेल की नाही चालेल, पण तरी त्यांनी सपोर्ट केला थोडा. हा, मग एक साधारणतः सर्वात महत्वाचा सपोर्ट, मानसिक सपोर्ट करणं किंवा ह्या गोष्टी सगळ्या ठीक आहे, परंतु जो खरा पैशाचा सपोर्ट असतो तर तो कोणी केला? की आपली तयारी होती स्वतःची, कशा पद्धतीने पैसा उभा केला या सर्व गोष्टींसाठी? त्यासाठी केली घरच्यांनी मदत, जेवढं होईल तेवढं. आणि काही पैसे आपण सेव्ह केलेले होते थोडेफार. आणि नंबर 2, जरी आणि तुम्ही हे पण सांगितलं की
तुमच्या मित्राला तुम्ही पार्टनर घेतलेले आहे, जे की हे स्पेअर पार्ट जे आहे त्या स्पेअर पार्टसाठी तुम्ही त्याची मदत घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत या गॅरेजमध्ये 2 जण पार्टनर आहे, 2 जण. जे की मजुरी आहे ती मजुरीमध्ये जे मजुरी मिळते पूर्ण ती तुम्ही घेता मेकॅनिक म्हणून, आणि जे स्पेअर पार्ट आहे स्पेअर पार्टचं जे मार्जिन आहे हा तुमचा मित्र जो धनंजय आहे त्याला मिळतं, बरोबर की नाही? मग एकंदरीत हे सुरू केल्यानंतर तुम्हाला किती मजुरी मिळते एक साधारणतः? हे काम गॅरेज सुरू करून मागच्या 20 दिवसापासून तुम्ही गॅरेज सुरू केलेले आहे, या 20 दिवसामध्ये तुम्हाला किती इन्कम झालं मजुरीमधून? कमीत कमी मी मजुरीमधून या दिवसात 10,000 रुपये कमावले. 20 दिवसामध्ये 10,000 रुपये कमवले. पुढच्या 10 दिवसात काय तुम्हाला एक अपेक्षा असेल आणखी 10,000 रुपये मिळवले. म्हणजे एकंदरीत महिन्यामध्ये तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे. आणि या 20 दिवसामध्ये किती रुपयाचे पार्ट होतील तुम्ही? 20 ते 25,000 रुपये. 20 ते 25,000 रुपयाचे. आणि पुढच्या 10 दिवसामध्ये 15-20,000 रुपयाचे तुम्ही आणखी विकू शकतो. आणि याच्यातून पण तुम्हाला एक साधारणतः 8-10,000 रुपये महिन्याकाठी मिळणार असेल साधारणतः. मग हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक तुम्हाला स्पेअर पार्ट असले तर उत्तम आहे, नाही तर तुम्ही गाड्यांची नुसती मजुरी करून पण तुम्ही करू शकता. आणि एक गाड्याची गरज आहे, बरोबर? आणि त्यानंतर हा व्यवसाय सुरू करताना ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या तुम्ही माफ केल्या आहे. परंतु महाराष्ट्रातील एखादा युवक असेल, त्याला वाटलं की आपण एक साधारणतः हे काम करायचंय, तर मग त्याची कशा पद्धतीने तयारी असली पाहिजे? कसं आहे माहिती का, त्यांनी ऑलरेडी त्याची हे पाहिजे, मनाची इच्छा कमी हे काम करायचं मला, ते कमी कमी त्यांनी 3-4 वर्ष असेच बिना पैशाचं काम केलं पाहिजे, तेव्हा त्यांनी. जसं की युवक असतो तो सकाळी मस्त उठतो, जिमला जातो, काही व्यायाम करत असेल किंवा 2 व्हीलरवर फिरणं असेल, थोडंसं फॅशनेबल असतात तरुण या वयामध्ये, फिरायला जास्त आवडतं, कॉलेजला जात असतात, तर थोडंसं वेगळं लाईफ असतं. परंतु त्या वयामध्ये देखील आपलं हात काळे करणे, कपडे काळे करणे, 3 वर्ष पूर्ण डेडिकेशननी काम करणे, तर हे प्रत्येकाला शक्य नसतं. तर या गोष्टीची मानसिक तयारी असेल तरच हे काम शिकलं पाहिजे, तर याच्याकडे काम करण्याची तयारी केली पाहिजे. तुम्ही एक किस्सा सांगितला की एक तरुण होता जो सांगितलं की काम शिकायचं आणि तुमच्या सोबत आला होता, तो किस्सा सांगायचा. कसं तो किस्सा, एक माझा मित्र आहे, तो बोलला होता मला काम शिकायचं, तो म्हणा 6 महिन्यात शिकून का, म्हणला 6 महिन्यात एवढ्या लवकर तुम्ही शिकणार नाही. तो एक दिवस आला, मी त्याला दाखवलं, त्याला ऑइल वगैरे मी खोललं, त्याला दाखवलं असं असं खोलायचं. त्याला म्हणला ऑइल जाऊन ते टाकून आल्यानंतर तो बोलला की मी जेवून आलो. जेवायला गेला तसा तो आलाच नाही. म्हणजे तुमची 3 वर्ष डेडिकेशननी काम करण्याची तयारी असेल, जसं की आपण एखादी डिग्री घेतो, डिप्लोमा करतो, 3-4 वर्ष आपण पूर्ण मन लावून अभ्यास करतो, तसंच जर तुम्ही 3 वर्ष मन लावून जर शिकला तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि हा जो तुमचा व्यवसाय 6 महिन्यानंतर कोणत्या लेवलला असेल तुम्हाला काय वाटतं? आज जे की महिन्याला 20,000 रुपये साधारणतः तुम्ही कमवणार आहात, 6 वर्षानंतर काय अपेक्षा आहे? 6 महिन्यानंतर काय अपेक्षा आहे? 6 महिने कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये. म्हणजे 6 महिन्यानंतर एक तुमचा व्यवसाय असा स्टेजला असेल की तुम्ही त्या ठिकाणाहून एक साधारणतः 50,000 ते 60,000 रुपये महिन्याला सहज कमवणार आहे. म्हणजे दिवसाला 2,000 रुपये तुम्ही कमवू शकता. आणि स्पेअर पार्ट जे की जेवढी मजुरी तुम्ही मिळवणार आहे महिन्याला, त्याचे एक साधारणतः 4 पट तुम्ही स्पेअर पार्ट विकणार आहे. म्हणजे एक साधारणतः 2 ते 3 लाख रुपयाचे स्पेअर पार्ट त्यावेळेस विका. म्हणजे एक साधारणतः रेशो असतो. आणि त्याचबरोबर तुम्ही एक मैत्रीचं एक धनंजय आणि तुम्ही एक चांगलं मैत्रीचं उदाहरण दिलेलं आहे, एक युवकांसमोर ठेवलेलं आहे की जे की आजकालचे तरुण जे असतात, मित्र असतात, दोघांच्या घरच्याची जी मानसिकता असते बऱ्यापैकी निगेटिव्ह असते की बाबा त्याच्याबरोबर मैत्री करू नको, त्याचे फॅमिलीचे म्हणतात बाबा त्याच्याबरोबर मैत्री करू नको. परंतु मित्र एक कसा असावा जो की आपल्या मित्राला पण एक चांगल्या मार्गावर घेऊन जाणारा असावा. जे की तुम्ही मेकॅनिकचं काम शिकले आणि एक मजुरी म्हणून तुम्ही मेकॅनिकचं काम बघणार आहे, येत्या काळामध्ये तुम्ही 1,500-2,000 रुपये सहज कमवणार आहात. आणि त्याचबरोबर मित्राला स्पेअर पार्टमध्ये याच्यामध्ये काम करण्याची संधी दिली, जो की त्याला देखील एक चांगलं मार्जिन असतं. स्पेअर पार्टमध्ये एक साधारणतः मार्जिन किती असतंय? कमीत कमी 20 ते 30 मार्जिन असते. एक स्पेअर पार्ट मागे 20% मार्जिन 20% असतं. margin. म्हणजे एक साधारणतः 100 रुपयाचं पार्ट विकलं तर 20 रुपये, 1000 रुपयाचं विकलं तर 200 रुपये, एक साधारणतः ऑन अन ॲव्हरेज त्याचं एक मार्जिन असतं. आणि तुमचं जे तुम्ही जे मजुरीचं काम करता त्याच्यामध्ये मेन कामं कोणते असतात गाड्यांचे?
सर्व्हिसिंग हा ते मी करणार म्हणजे सर्व्हिसिंगचं काम मॅक्झिमम जास्त येतं, आणखी त्याला जास्त. जोडून बाकी दुसरे कामं पण असतात. हा, मग आपण सर्व्हिसिंगचे किती रुपये घेतो एक साधारणतः? 500 ते 600 रुपये. 500 ते 600 रुपये घेतो. आणि इतर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याचशा गॅरेज आहे, तिथे किती घेतले जातात? तिथे 1000 ते 1200. 1000 रुपये 1200 रुपये. म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीच्या काळामध्येच आपण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी मार्जिनवर म्हणजे कमी फी घेऊन त्यांना एक सर्व्हिस देणार आहोत. सर्व्हिस मध्ये काय काय केलं जातं एक साधारणतः? मेन आपण हे ब्रेक बघितलं जातं, ब्रेक पॅड म्हणून येतात गाडीला. आणखी काय काय चेक केलं जातं? इंजिन ऑइल, एअर फिल्टर, लायनर, लाईटिंग, या सर्व गोष्टी सर्व्हिसिंगमध्ये केलं जातं आणि चांगलं काम करून देतात. परिसरामध्ये एवढे गॅरेज असताना देखील बाकीच्या गॅरेज सोडून तुमच्याकडे ग्राहकांनी यावं यासाठी तुम्ही काय सांगाल? काय कोणत्या बेसवर त्यांनी यावं? कसं आहे, जे आम्ही काम करू ना ते कस्टमर आणि जे ज्याला वेळ ठरलेले आहे त्या वेळात आम्ही त्यांना गाडी देऊ. म्हणजे जसं की ठरलंय की बाबा या कामासाठी 2 तास लागणार आहे, तर तुम्ही कस्टमरला सांगणार की बाबा हे 2 तासामध्ये काम होणार आहे, तर तुम्ही 2 तासाने येऊन गाडी घेऊन जा, तर 100% त्याला त्या 2 तासानंतर गाडी मिळणार. जसं की बऱ्याच ठिकाणी सकाळी लावली तर संध्याकाळी सांगितलं जातं बाबा झालं नाही, मग दुसऱ्या दिवशी कस्टमर परेशान होऊन जातं, घाईमध्ये असतात. तर तुम्ही ठरलेला जो काही वेळ लागणार आहे सांगितलेला वेळ त्या वेळेमध्येच कस्टमरला गाडी देणार आणि आणखी काय करणार? आणखी जे आम्ही जे करू काम म्हणजे एअर फिल्टर, ऑइल बिल जे चेक करतो ना त्याचा फोटो काढून व्हिडिओ काढून ते कस्टमरला आम्ही पाठवून देऊ. या अर्थाने त्यांचं गाडीचं काम झालेलं आहे व्यवस्थित. म्हणजे बऱ्याच कस्टमरला शंका असते की मित्र जे गाडी लावलेली आहे आणि कस्टमर मोठी लिस्ट बनवली, हे बदललं ते बदललं, हे काम केलं ते काम केलं, आणि कस्टमरला डाऊट येतो की हे खरंच केलेलं आहे की नाही. मग जर जे पार्ट बदललेले आहे त्यांचं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आणि कस्टमरला ते दाखवणार आहे की बाबा आम्ही हे सर्व काम आवश्यक होतं, करणं गरजेचं होतं आणि हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे विश्वास संपादन करणार आहे आणि कस्टमरने म्हणून त्यांच्याकडे यावं असं त्यांचं म्हणणे आहे. तर एक चांगलं आयडिया, चांगली युक्ती आणि चांगला प्रामाणिकपणा याच्यातून यांचा दिसून येतो. आणि त्याचबरोबर आपण छोटेखानी यांची एक टूर करून घेऊया, जे की स्पेअर पार्ट आहे या ठिकाणी. तर हे काय आहे? हे आहे ब्रेक ऑइल. ब्रेक ऑइल आहे. हे एक साधारणतः किती रुपयाला येतं आपल्याला? आपल्याला येतं ते 100 रुपयाला. आणि कस्टमरला आपण किती रुपयाला देतो? ते 110 रुपयाला देऊन टाकू. 110, 120. त्यानंतर हे काय? हे ब्रेक पॅड. ब्रेक पॅड आहे, गाडीचा महत्वाचा पार्ट. हा आपल्याला किती रुपयाला येतो? 1100 रुपयाच्या आसपास येतो. आणि कस्टमरला आपण 1200 देऊन टाकतो. 1200, कधी कधी 1200. त्याच्यानंतर हे काय? एक कटआउट आहे, हेडलॅम्प. अच्छा, हे किती रुपयाला येतं आपल्याला एक साधारणतः? ते 500 पर्यंत. 500ला. आणि आपण 600 देऊन टाकतो. 600 रुपयाला देतो, म्हणजे 20% एक साधारणतः बरोबर. आणि हे काय इकडं? हे कुलंट आहे. हो. हे आपल्याला किती रुपयाला आलं? हे 200 रुपयाला. 200 रुपयाला आलं. मग आपण एक साधारणतः किती रुपयाला देतो? 250 पर्यंत देऊ. 250 रुपयापर्यंत एक साधारणतः देऊन टाक. एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी यांनी सुरू केलेला आहे, ज्याच्यातून की हे महिन्याला 60,000 रुपये त्या काळामध्ये कमवणार आहे. आणि जसं जसं यांचं मार्केटिंग वाढणार आहे, जसं जसा काळ यांचा वर्ष 2 वर्ष होणार आहे, तर हे प्रॉफिट मार्जिन आहे यांचं हे वाढत जाणार आहे, स्पेअर पार्ट वाढत जाणार आहे. सध्या तर सुरुवातीलाच ते महिन्याला 20,000 रुपये, जे की कंपनी आणि इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये स्वतःचं काम आपण डेव्हलप करतोय या अर्थाने आहे. 6 महिन्यानंतर एक साधारणतः त्यांना अपेक्षा आहे की दिवसाला 2,000 रुपये, महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये ते सहज कमवू शकता याच्यामधून, आणि येत्या काळामध्ये आणखी वाढणार आहे. तर फायनली जर हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर मेकॅनिक म्हणून जे काही साहित्य लागतं, पाहणे वगैरे, एक साधारणतः 25-30,000 रुपयाचे तुम्हाला लागणार आहे. आणि एकंदरीत बेसिकली जे महत्त्वाचे स्पेअर आणि पार्ट आहे ते एक साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपयाचे तुम्हाला घ्यावं लागणार आहे. म्हणजे काय, तर 2 ते 2.5 लाख रुपयामध्ये तुमचा एक साधारण व्यवसाय हा सुरू होऊ शकतो. आणि नुसतं जर मजुरी म्हणून, मेकॅनिक म्हणून जर काम करायचं असेल तर 25-30,000 रुपयामध्ये तुमचं काम हे सुरू होऊ शकतं. ते घरातूनही करू शकता, गाळा घेऊनही सुरू करू शकता. तर या व्यवसायासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आम्हाला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि
नक्की आणखी कोणत्या बिझनेसशी रिलेटेड व्हिडिओ बनवावा तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो आणि थांबतो.